गणेश, जोपर्यंत कोर्टाची ऑर्डर आपल्या हातात येईल तोपर्यंत अगदी काही वाक्यांमध्ये ईडीचा युक्तिवाद नेमका काय होता, आरोप नेमके काय होते हे स्पष्ट करून सांगू शकाल का? कविता, मी सविस्तरपणे सांगतो. ईडीनं आज कोर्टासमोर सांगितलं आहे की पत्राचाळ प्रकरणामध्ये संजय राऊत यांचा थेट संबंध आहे. कसा तर प्रवीण राऊत त्यांचे मिडलमॅन होते, फ्रंटमॅन होते. संजय राऊत पत्राचाळीचा व्यवहार पाहत होते आणि त्यातनं जो पैसा वाधवान बंधूंकडनं त्यांना मिळाला, जी जागा म्हाडानं गुरु आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडला दिली, ज्या जागेवर कन्स्ट्रक्शन करायचं होतं, लोकांना घरं बांधून द्यायची होती, त्या जागेवरती घर नाही बांधून दिलं आणि तो FSI या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडनं इतर बिल्डर्सला विकला आणि जवळपास शेकडो कोटींचा घोटाळा केला. या शेकडो कोटींच्या घोटाळ्यामध्ये संजय राऊत यांनी वाधवान बंधूंची मदत केली आणि वाधवान बंधूंना त्यासाठीच 50 कोटीच्या पेक्षा जास्त पैसा हा प्रवीण राऊत यांना दिला. त्यापैकी 1,06,00,000 रुपयाचं ट्रान्झॅक्शन किंवा तो पैसा संजय राऊतांना मिळाला आणि त्याच पैशातून अलिबाग इथं जागा घेण्यात आली असा दावा ईडीनं केलाय. म्हणजेच संजय राऊत जे म्हणत होते की माझा काही संबंध नाही ते खोटं आहे असं त्यांचं म्हणणं होतं आणि संजय राऊतांना यातले पैसे मिळाले आणि प्रवीण राऊतने ते पैसे घेतले होते, त्यातनं प्लॉट्स घेतले गेले आणि ती बेनामी मालमत्ता संजय राऊतांनी गोळा केली. दुसरा त्यांचा असा मुद्दा होता की संजय राऊत वेगवेगळ्या कामांचे पैसे घ्यायचे आणि ते पैसे प्रवीण राऊत फ्रंटमॅन म्हणून तुमच्याकडे येते. पण एक महत्त्वाची अपडेट याच प्रकरणातली आले. रात्री 10:30 वाजल्यानंतर संजय राऊत यांची चौकशी करणार नाही असं ईडीनं न्यायालयासमोर स्पष्ट केलेलं आहे. ईडीनं न्यायालयाला हे सांगितलेलं आहे की 10:30 रात्रीचे वाजून गेल्यानंतर संजय राऊत यांची कोणतीही चौकशी होणार नाही. अगदी काही वेळामध्ये न्यायालयाचा निकाल आपल्या सगळ्यांच्या समोर असेल. ईडीनं 8 दिवसांची कोठडी संजय राऊत यांच्यासाठी मागितलेली आहे. मात्र संजय राऊत यांच्या वकिलांनी युक्तिवाद करत असताना कोठडी द्यायचीच असेल तर 8 दिवसांची नाही, यापेक्षा कमी कालावधीची द्या अशी मागणी केलेली आहे. निकाल काय येईल अगदी थोड्या वेळात आपल्यासोबत असेल. गणेश, 10:30 नंतर राऊतांची चौकशी करणार नाही असं ईडीनं म्हटलंय. याचं महत्त्वाचं कारण काय आहे? त्याचं कारण असं आहे की संजय राऊतांच्या वकिलांचं म्हणणं होतं की ते हार्ट पेशंट आहेत, त्यांना जर रात्री स्ट्रेस आला तर त्यांना त्याचं नुकसान होऊ शकतं आणि मेडिकल ग्राउंडवरतीच ईडीनं इथं कोर्टासमोर हे सांगितलं आहे की आम्ही 10:30 नंतर त्यांची कोणतीही चौकशी करणार नाही, त्यांना आराम देऊ. दुसरा मुद्दा महत्वाचा आहे की जर वकिलांना यायचं असेल तर ते सकाळी 8:30 ते 9:30 या एका तासासाठी येऊन ईडी कार्यालयामध्ये संजय राऊत यांची भेट घेऊ शकतात. संजय राऊतचे वकील अशोक मुंदर्गी यांना कोर्टाला विनंती केली होती की आम्हाला त्या तपासाच्या वेळेला किंवा ज्यावेळेस चौकशी करतील ईडीचे अधिकारी संजय राऊतांच्या सोबत त्यावेळेला आम्हाला तिथं उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात यावी. ती परवानगी नाकारली गेली आहे. मात्र ईडीचं म्हणणं असं आहे की आम्ही 1 तास त्यांना भेटू देऊ शकतो आणि सकाळी 8:30 ते 9:30ची वेळ आम्ही त्यांच्यासाठी ठरवू शकतो. म्हणून 2 मुख्य मुद्दे, 1 तास आम्ही त्यांना वकिलांची भेट किंवा चर्चा करण्याची संधी देतोय आणि 10:30 नंतर आम्ही त्यांच्याकडनं चौकशी करणार नाही, म्हणजे मेडिकली त्यांना कोणताही त्रास होणार नाही याची खबरदारी आम्ही घेऊ असं ईडीचं म्हणणं आहे. आता कोर्टानं ऑर्डर लिहायला सुरुवात केली आहे. कोर्टाच्या ऑर्डरमध्ये काय येतं हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल. कविता, आपण या पूर्ण प्रकरणासंदर्भात सांगत होतो जे दावे ईडीनं केले आहेत की एंड बेनिफिशरी संजय राऊत होते, दादरचा फ्लॅट देखील 37 लाख रुपये त्यावेळेस प्रवीण राऊतांनी संजय राऊतांना दिले आणि त्या पैशाच्या माध्यमातून किंवा वापर करून संजय राऊतांनी तो फ्लॅट घेतला, हा ईडीचा दावा आहे. याशिवाय प्रवीण राऊतांनी 2-2 लाख रुपये संजय राऊतांनी दिले असं ईडीचं म्हणणं आहे. परदेशी जे दौरे झाले 2010-11 मध्ये त्या दौऱ्यांचा खर्चही इतर लोकांनी केला होता, तर तो खर्च का केला गेला, त्यामध्ये कोणते व्यवहार झाले होते याबद्दल आम्हाला तपास करायचा आहे, यासाठी कस्टडी द्या. तर ईडीची केस सिंपल आहे की संजय राऊत व्यवहार करायचे आणि पैसे प्रवीण राऊत घ्यायचे आणि प्रवीण राऊतचे हे पैसे संजय राऊत आपल्यासाठी प्रॉपर्टी विकत घ्यायची किंवा आपल्या नावावर बेनामी संपत्ती किंवा आपल्या परिवाराच्या नावावर संपत्ती गोळा करण्याचा त्यांचा हा प्रयत्न होता आणि त्याबद्दल आमच्याकडे मनी ट्रेल पूर्ण आहे, साक्षीदारांची साक्ष आहे. 2 मुख्य साक्षीदारांना धमकवण्याचाही मुद्दा इथे उपस्थित केला. म्हणजे ईडी हे दाखवण्याचा प्रयत्न करते की जर संजय राऊत बाहेर राहिले असते तर जे साक्षीदार आहेत त्यांना धोका होता, त्यांना इन्फ्लुएन्स ते करत होते, त्यांना धमकावत होते. याशिवाय जे महत्वाचे पुरावे आहेत त्या पुराव्यांना तर टॅम्परही करू शकले असते. म्हणून आता त्यांना सोडू नका, त्यांना जामीन देऊ नका, हे ग्राउंड आतापासूनच तयार करण्याचा प्रयत्न आहे. 2 साक्षीदारांपैकी एका साक्षीदाराने तक्रार केली आहे, दुसरा साक्षीदार लवकरच तक्रार करेल असं दिसतंय. म्हणजेच संजय राऊत जर बाहेर आले तर या इन्व्हेस्टिगेशनला ते टॅम्पर करू शकतात, साक्षीदारांना धमकावू शकतात, त्यांच्यासोबत बरं वाईट होऊ शकतं असा दावा ईडी करते. यानंतर ईडीच्या या पूर्ण
सुनावणी किंवा त्यांनी जो युक्तिवाद केला त्या युक्तिवादमध्ये जे काही गंभीर आरोप केले त्यावरती अशोक मुंदर्गींना सबशेर खोटे आरोप सांगितले. पॉलिटिकली मोटिवेटेड ही केस आहे, राजकीय सोडापोटी केस केली गेली आहे सत्तांतर झाल्यानंतर असं त्यांचं म्हणणं होतं. आणि त्यांचं म्हणणं आहे की स्वतः संजय राऊत यांचे काही कंपनीज चालतात किंवा त्यांचे काही व्यावसायिक संबंध आहेत आणि त्यासाठी त्यातनं जे पैसे येतात त्यातनं त्यांना या प्रॉपर्टीज आपल्या नावावर केल्या आहेत. म्हणून प्रवीण राऊत हे फक्त पैसे द्यायचे आणि प्रॉपर्टी ते गोळा करून द्यायचे किंवा त्यांच्या नावावर बेनामी संपत्ती जमवून द्यायचे असे हे आरोप सबशेर खोटे आहेत असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणून दोन्ही बाजूंनी आपला युक्तिवाद झालाय. ईडी कस्टडी तर मिळणार आहे, 8 दिवसांची मिळते का कमी हेच थोड्या वेळात स्पष्ट होईल. कविता. गणेश, एकूण हा सगळा युक्तिवाद पाहिल्यानंतर सपना पाटकर यांनी केलेली जी केस आहे धमकवण्याची, ही संजय राऊत यांच्यासाठी खूप अडचणीची ठरू शकते या संपूर्ण केसमध्ये. कोर्टाने ना, हो अगदी बरोबर कविता. मी फक्त कोर्टाचे जे ऑब्झर्वेशन आहेत आता ऑर्डर डिक्टेट करताना ते माझे सहकारी सूरज ओझाने पाठवले ते मी तुम्हाला वाचून दाखवतो. त्यांचं कोर्टाचं असं ऑब्झर्वेशन होतं की संजय राऊत यांच्यावरती आरोप आहे, जो आरोप ईडीनं केला आहे की आरोपीनं तिसऱ्या पक्षाला ज्या डेव्हलपरला गुरुआशिष कन्स्ट्रक्शन लिमिटेडला म्हाडानं ती जागा दिली होती, तर गुरुआशिष कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेडनं स्वतः तिथं कन्स्ट्रक्शन न करता तिसऱ्या व्यक्तीला किंवा तिसऱ्या एंटिटीला डेव्हलपर्सला FSI विकला आणि FSI विकून जे टेनंट आहेत म्हाडाचे तिथे ते राहत होते पत्रासाईचे त्यांच्यासोबत धोका केलाय. म्हाडा जी सरकारी संस्था आहे त्याच्यासोबत धोका केलाय, स्कॅम केलेला आहे असं ऑब्झर्वेशन आहे. आणि त्यांच्यामध्ये जी ईडीची केस आहे तीच ते ऑब्झर्वेशनमध्ये वाचून दाखवतात की ईडीनं माझ्यासमोर असं म्हटलंय. ते पुढे असं म्हणतायत की ईडीच्या आरोपानुसार हे पूर्ण प्रकरण 1039.79 कोटींचं आहे. म्हणजे जवळपास 1040 कोटी रुपयांचा हा पूर्ण आर्थिक गैरव्यवहार आहे, मनी लॉन्ड्रिंग आहे असं ईडीनं आपल्या कोर्टानं माफ करा आपल्या ऑब्झर्वेशन किंवा ऑर्डर डिक्टेशनच्या मध्ये ईडीच्या बाजू ऑर्डरमध्ये लिहिताना म्हटलेलं आहे. यापुढे ते म्हणतायत की या प्रकरणामध्ये ईडीनं गंभीर आरोप केले आहेत. ईडीचं असं म्हणणं आहे की संजय राऊत यांचे आर्थिक गैरव्यवहार अनेक लोकांसोबत होते आणि त्यातनं जो पैसा येत होता हा पैसा त्यांनी आपल्या किंवा आपल्या निकटवर्तीयांच्या नावावरती संपत्ती गोळा करण्यामध्ये वापरला. हे कोर्टासमोर ईडीनं ठेवलंय. 4 ऑगस्ट पर्यंत संजय राऊत यांना ईडी कस्टडीमध्ये पाठवलंय. 4 ऑगस्ट पर्यंत म्हणजेच आज 1 तारीख फक्त 3 दिवसांची ईडी कस्टडी, 4 ऑगस्ट 4 दिवसांची ईडी कस्टडी दिली आहे. ईडी कस्टडी 4 दिवसांची संजय राऊतांना मिळाली आहे. 4 ऑगस्ट पर्यंत ईडी कस्टडीमध्ये संजय राऊत गेले आहेत. म्हणजेच 8 दिवसांची जी कस्टडी मागितली होती ती कोर्टानं मान्य केली नाहीये. म्हणजेच ईडीला या 4 दिवसांमध्ये असं इन्व्हेस्टिगेशन योग्य दिशेने न्यावं लागेल जेणेकरून पुढे त्यांना कस्टडी मिळू शकेल. ईडीनं जसं आपण वारंवार सांगतोय की कोर्ट अनेक वेळा जेवढी रिमांड मागितली गेली आहे किंवा जेवढी कस्टडी मागितली गेली आहे तेवढी कस्टडी देत नाही. इथेही तसं झालेलं आहे. 8 दिवसांची कस्टडी ईडीनं मागितली होती संजय राऊतांची, पण ती न देता 4 दिवसांची कस्टडीला मिळाली आहे. 4 ऑगस्ट पर्यंत ईडीला पुढे तपास करण्याचा त्यांना वेळ मिळालेला आहे संजय राऊतांकडून. आणि पुढे काही ऑब्झर्वेशन आहे का हे मी पाहण्याचा प्रयत्न करतो. अद्याप ते आत्मा आलं नाहीये. 4 दिवसांची कस्टडी दिली गेली म्हणजे तोपर्यंत प्रेक्षकांना मी पुन्हा एकदा सांगते, संजय राऊत यांना 4 ऑगस्ट पर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आलेली आहे. याचा अर्थ 4 दिवसांची ईडी कोठडी संजय राऊत यांना सुनावण्यात आलेली आहे. पुढचे 4 दिवस संजय राऊत हे ईडीच्या ताब्यात असतील. ईडीचे अधिकारी संजय राऊत यांची 4 दिवस चौकशी करू शकतील. 4 ऑगस्ट पर्यंत संजय राऊत यांना ईडीची कोठडी सुनावण्यात आलेली आहे. आत्ताच्या घडीची सगळ्यात महत्त्वाची अपडेट, शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांना पत्राचा प्रकरणी 4 दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आलेली आहे. मुंबई सत्र न्यायालयामध्ये झालेल्या विशेष सुनावणीमध्ये हा निर्णय देण्यात आलाय. 4 तारखेला पुन्हा एकदा संजय राऊत यांना न्यायालयासमोर आणलं जाईल. दरम्यान 8 दिवसांची ईडीची कोठडी देण्यात यावी अशी मागणी ईडीतर्फे न्यायालयाकडे करण्यात आली होती. मात्र न्यायालयानं संजय राऊत यांना 4 दिवसांची कोठडी दिलेली आहे. पुढचे 4 दिवस ईडीचे अधिकारी संजय राऊत यांची चौकशी करू शकणार आहेत, त्यांना प्रश्न विचारू शकणार आहेत. एक महत्त्वाची अट न्यायालयाकडनं घालण्यात आलेली आहे, जी ईडीकडनं मान्यही करण्यात आलेली आहे की रात्री 10:30च्या नंतर संजय राऊत यांची कोणतीही चौकशी केली जाणार नाही. आणि संजय राऊत यांची प्रकृती हे याच्यासाठी एक महत्त्वाचं कारण देण्यात आलेलं आहे.
संजय राऊत यांना हृदयाचा त्रास असल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी न्यायालयाला दिली आणि न्यायालयानं 10:30 नंतर रात्री त्यांची चौकशी करण्यात येऊ नये असं सांगितलं. ईडीने ते मान्य केलंय. संजय राऊत यांना 4 ऑगस्ट पर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आलेली आहे. शिवसेनेचे नेते, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यासाठी हा मोठा धक्का. 4 ऑगस्ट पर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आलेली आहे. खरं तर 8 दिवसांची ईडीची कोठडी द्यावी अशी मागणी करण्यात आली होती, मात्र न्यायालयानं 4 दिवसांची ईडी कोठडी सुनावलेली आहे. प्रकरण आहे मुंबईमधल्या पत्राचा प्रकरणी आर्थिक गैरव्यवहारांचं. पुन्हा एकदा गणेशकडे जाऊयात अधिक अपडेटसाठी. गणेश, ईडीनं आपली बाजू कोर्टासमोर ठेवली आणि कोर्टाला प्रायमा फेसिया ती बाजू पटली आहे असं आपण म्हणू शकतो, म्हणूनच कस्टडी दिली. पण या कस्टोडियल इंट्रोगेशनमध्ये ईडीला पुढचे महत्त्वपूर्ण पुरावे, साक्ष हे काय येतात, काय माहिती मिळते ही कोर्टासमोर ठेवावी लागेल. त्याचं कारण असं आहे, ईडी कोर्टामध्ये आरोप जे करेल त्याला काहीतरी सबस्टॅन्शियल ग्राउंड लागणार आहे, काहीतरी पुरावे लागतील, काही कोरॅबोरेट करणारे एव्हिडन्स पुरावे लागतील. तर त्यासाठी ईडीला पुढचे 3 दिवस मिळाले आहेत आणि ही कोर्टाची प्रक्रिया आहे कविता. कोर्ट कधीही पूर्ण कस्टडी एक्झॉस्ट करत नाही किंवा जी कस्टडी मागितली गेली आहे ती देत नाही, कारण कोर्टाला हे एजन्सीला सांगायचं असतं की तुम्ही जे दिवस मागताय किंवा कस्टडी मागताय तेवढी आम्ही देणार नाही. जी कस्टडी दिली आहे त्यामध्ये तुमचा तपास योग्य दिशेने चाललाय, पुढे जातोय, तुम्हाला या तपासामध्ये बरंच काही निष्पन्न होत आहे, काय निष्पन्न होते ते तुम्ही आम्हाला दाखवून द्या, त्यानंतर आम्ही पुढची कस्टडी देऊ. म्हणून हे जनरल प्रॅक्टिस आहे की कोर्ट चॅलेंज थ्रो करतं एजन्सी समोर की त्यांना येऊन इथं कोर्टासमोर त्यांचं इन्व्हेस्टिगेशन दाखवा. माझ्यासोबत अमय राणे आहे. अमय राणे आता कोर्टात आले. अमय, काय झालं कोर्टामध्ये आणि आता काही आणखी तिथं युक्तिवाद केला जातोय का? गणेश, संजय राऊत यांना 4 दिवसांची ईडी कोठडी दिलेली आहे. 4 ऑगस्ट पर्यंत संजय राऊत आता ईडीच्या ताब्यात राहतील. 8 दिवसांची कस्टडी मागितली होती, परंतु संजय राऊत यांच्या वतीनं विरोध करण्यात आला या कस्टडीला की इतक्या दिवसांच्या कस्टडीची गरज नाहीये, कारण की त्यांनी तपासात त्यांच्या म्हणण्यानुसार पूर्ण सहकार्य केलेलं आहे. जी कागदपत्र मागितली होती ती दिलेली आहे. काही फार मोठी रक्कम सुद्धा राऊत किंवा त्यांच्या निकटवर्तीयांकडनं किंवा त्यांच्या ज्या दादरमधल्या फ्लॅटमध्ये सुद्धा ईडीनं छापेमारी केली तिथेही काही ठोस कागदपत्र मिळालेली नाहीयेत किंवा त्यांना जी रक्कम अपेक्षित होती ती सुद्धा मिळालेली नाहीयेत. त्यामुळे कस्टडी जी आहे ती देण्यात यावी, परंतु कमी करण्यात यावी अशी विनंती करण्यात आली. त्याचबरोबर जेव्हा ईडी चौकशी करेल तेव्हा तिथं संजय राऊत यांच्यासोबत त्यांचे वकील उपस्थित राहतील अशी सुद्धा विनंती करण्यात आली कोर्टाकडनं, जी मान्य केलेली आहे. परंतु ते वकील जे आहेत ते बाजूला बसू शकत नाहीत. काही अंतरावर, म्हणजे समजा जर एका रूममध्ये राऊतांचं इंट्रोगेशन सुरू असेल तर काही अंतर सोडून एका खुर्चीवर त्यांचा वकील उपस्थित राहू शकतो आणि काय प्रश्नोत्तरं होत आहेत याच्यावर तो नजर ठेवू शकतो. त्याला मध्ये हस्तक्षेप करण्यास मुभा दिलेली नाहीये. त्याचबरोबर 24 तास किंवा अहोरात्र ही चौकशी होणार नाही असं ईडीनं स्वतःच कोर्टाला सांगितलेलं आहे. सकाळी 10 ते रात्री 10 या वेळात ही चौकशी टप्प्याटप्प्यात केली जाईल. रात्री 10:30 नंतर आम्ही कुठल्याही प्रकारची चौकशी करणार नाही अशी सुद्धा विनंती करण्यात आली. त्याचबरोबर संजय राऊत यांना घरच्या जेवणाचा डबा देण्याची विनंती करण्यात आली आहे कोर्टाकडे, परंतु त्याला ईडीनं आक्षेप घेत असा कुठलाही अर्ज सध्या कोर्टापुढे आलेला नाहीये याची जाणीव करून दिली. त्यामुळे अपेक्षा आहे की येत्या 1-2 दिवसात, कदाचित उद्या, संजय राऊत यांचे वकील पुन्हा एकदा MG देशपांडे यांच्या कोर्टापुढे घरच्या जेवणासाठी अर्ज करू शकतात. मग ती परवानगी द्यायची की नाही हा कोर्टाचा प्रश्न आहे. परंतु अनेक मुद्दे गणेश आज या रिमांडच्या रूपानं समोर आले. ईडीनं आपला पहिलाच बॉम्ब टाकला, पहिलाच आपला जोरदार आरोप केला की संजय राऊत हेच पत्राचा घोटाळ्यातले मुख्य सूत्रधार आहेत. प्रवीण राऊत हा केवळ एक मोहरा होता जो त्यांनी पुढे केलेला होता. प्रवीण राऊतला कुठलेही स्वतःचे असे अधिकार नव्हते. सगळे निर्णय हे संजय राऊत यांच्या निर्देशांनुसारच प्रवीण राऊत हा घेत होता. केवळ एक फ्रंट म्हणजे एक केवळ चेहरा म्हणून प्रवीण राऊतचा वापर करण्यात आलेला आहे. त्यामुळे प्रवीण राऊतचा बोलविता धनी जर कोणी असेल तर तो संजय राऊत आहे असा एक महत्वाचा आरोप ईडीनं सुरुवातीलाच केला होता. मला तुझ्याकडून कोर्टाच्या तुमचे ऑब्झर्वेशन्स काय होते, संजय राऊतांची बॉडी लँग्वेज काय होती, ते काय करत होते, कोणाशी बोलत होते का, त्याबद्दल सांगू शकतो. संजय राऊत जे नेहमीच कॉन्फिडन्स दिसतात किंवा कालही जाताना त्यांनी भगवा फिरवून अभिवादन करून ते आत गेले, एक पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेज दाखवण्याचा प्रयत्न केला. आज कोर्टामध्ये काय हवा होते? नक्कीच जेव्हा आज सकाळी जेव्हा ईडी कार्यालयातनं संजय राऊत बाहेर पडले तेव्हा सुद्धा त्यांनी दोन्ही हात हवेत हलवत एक पॉझिटिव्ह
विटी आपल्यातली दाखवली की ते कुठेही ईडीच्या कारवाईला किंवा तपास यंत्रणेच्या केंद्र सरकारच्या दबावाला आपण कुठेही बळी पडलेलो नाहीये हे कदाचित त्यांना दाखवायचं होतं. त्यामुळे दोन्ही हात हलवत ते तिथं जे काही माध्यमाचे प्रतिनिधी होते, समोर त्यांचे बंधू सुनील राऊत सुद्धा उपस्थित होते, त्यांना सुद्धा त्यांनी एक हात हलवून हस्तांदोलन केलं, एक हवेत हात हलवून वेव्ह केला. त्यानंतर त्यांना मेडिकलला नेण्यात आलं आणि त्याच्यानंतर त्यांना जेव्हा कोर्टात आणण्यात आलं, कोर्टातल्या रूममध्ये सुरुवातीला जवळपास अर्धा तास संजय राऊत हे आधीच आले होते, कारण की 2:15 वाजता त्यांना मुंबई सत्र न्यायालयातल्या कोर्टरूम नंबर 16 इथं आणण्यात आलं. जज जे आहेत ते 2:45च्या नंतर आले, त्यामुळे अर्ध्या तासात त्यांना वकिलांशी बोलण्याची मुभा देण्यात आली. तेव्हा माध्यमांना आतमध्ये जाण्याची एंट्री परवानगी नव्हती. 2:45 वाजता जेव्हा कोर्टाची कारवाई सुरू झाली तेव्हा काही मोजक्या माध्यमांना आतमध्ये जाण्याची परवानगी देण्यात आली. संजय राऊत हे जिथं आरोपीला बसवलं जातं त्या बॉक्समध्ये होते, तिथं त्यांना बसण्याची मुभा देण्यात आली होती. त्यांच्या आसपास ईडीचे अधिकारी होते, त्यांना कुठल्याही प्रकारे कुणाशीही बोलण्याची वकिलाशिवाय परवानगी देण्यात आलेली नाहीये. परंतु संजय राऊत होते नेहमीप्रमाणे, भलेही ते कुठले त्यांच्या चेहऱ्यावर हावभाव नव्हते, ते लक्ष देऊन दोन्ही बाजूचा युक्तिवाद काय आहे ते ऐकत होते. बऱ्याचदा त्यांच्या चेहऱ्यावर काही ठिकाणी स्मित आलं जेव्हा त्यांच्यावर आरोप करण्यात आले, तेव्हा ते काही ठिकाणी हसले. परंतु याचा अर्थ असा आहे की त्यांना जे आरोप केले जात आहेत ते फेटाळले आहेत, कारण की संजय राऊत यांनी सुरुवातीपासूनच आपली भूमिका स्पष्ट ठेवलेली आहे की कर नाही तर डर कशाला, मी कुठलंही चुकीचं काम केलेलं नाहीये. केवळ आणि केवळ राजकीय सूडबुद्धीनं आणि कुठेतरी शिवसेनेचा आवाज दाबण्यासाठी केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपनं हे राजकीय षडयंत्र असल्याचा संजय राऊत यांचा आरोप होता आणि तेच आज कुठेतरी त्यांच्या देहबोलीतनं सुद्धा जाणवून येत होतं. अगदी बरोबर. तर तेच त्यांच्या देहबोलीतनं आज जाणवत होतं. आणि जसं अमय सांगतोय की एक कोर्टामध्ये देखील ते सगळ्या कोर्टच्या प्रोसिडिंग्सला बारकाईनं ते पाहत होते, ऐकत होते की काय बोलत आहे. स्वतः ते पत्रकार आहेत, त्यांनी क्राईम रिपोर्टर ते राहिले आहेत. क्राईम रिपोर्टर असताना कोर्टाचा संबंध येतोच. कोर्टामध्ये अनेक वेळा त्यांनी रिपोर्टिंग करताना कोर्टची प्रोसिडिंग्स पाहिली असेल, म्हणून IPC कलम असो किंवा अशा प्रकारच्या केसेसबद्दल त्यांनी रिपोर्ट केला असल्यामुळे त्यांना त्याबद्दल जाणीव असेलच. आणि म्हणून आपल्यावर आज झालेली ही केस, या संदर्भात काय काय घडतं आणि काय काय बोललं जात आहे त्याबद्दल ती पूर्ण माहिती घेत होते. आणि आता थोड्याच वेळात त्यांना इथून पुन्हा ईडी कार्यालयात नेण्यात येईल आणि तिथं त्यांच्यासाठी एक रूम ठेवली गेली. मला ईडी अधिकाऱ्याने म्हटलं की त्यांना कोणताही त्रास होणार नाही किंवा आरोपी आहेत पण तरी त्यांना राहण्याची खाण्याची ठीक ती व्यवस्था होऊ शकेल यासाठी काही अधिकाऱ्यांच्या रूममध्ये त्यांना बसवलं जातं, तिथेच त्यांना ठेवलं जातं. त्यांना कोणत्याही लॉकअपमध्ये ठेवलं जात नाही, कारण कस्टोडियल इंट्रोगेशन होणार आहे. आणि यासाठी आज रात्रभर 10 वाजेपर्यंत कस्टोडियल इंट्रोगेशन होईल आणि उद्या पुन्हा त्यांच्याकडनं माहिती घेतली जाईल. पण पुढच्या रिमांडमध्ये ईडी काय दावा करतं, ईडी आता पुढच्या 3 दिवसामध्ये कशा प्रकारे तपास पुढे नेतं हे पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे, कारण त्याच्यानंतरच पुढची रिमांड ईडीला संजय राऊत यांची मिळू शकेल. कविता, तुम्ही दोघेही राहाच आपल्यासोबत. या केस संदर्भातले काही महत्त्वाचे अपडेट्स आपण प्रेक्षकांना देऊया, मग मी पुन्हा तुमच्याकडे येते. कोठडीमध्ये संजय राऊत यांना कोणकोणत्या गोष्टींची मुभा आहे या संदर्भातली माहिती समोर आली आहे. घरचं जेवण आणि औषधं संजय राऊत यांना देण्याची मुभा असेल, त्यामुळे घरच्या जेवणाचा मुद्दा निकाली निघालाय. सकाळी 8:30 ते 9:30 या कालावधीमध्ये संजय राऊत यांचे वकील त्यांना भेटू शकतात ईडीच्या कार्यालयामध्ये, ज्या ईडीच्या कार्यालयात कोठडीमध्ये संजय राऊत असतील तिथे. सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट, रात्री 10:30च्या नंतर संजय राऊत यांची कोणतीही चौकशी ईडीच्या अधिकाऱ्यांना करता येणार नाही. 10:30 नंतर राऊतांची चौकशी होणार नाही. आणि संजय राऊत यांना 4 ऑगस्ट पर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आलेली आहे. 4 दिवस संजय राऊत यांचा मुक्काम हा ईडी कोठडीमध्ये असेल. आणि या सगळ्या प्रकरणावर शिवसेनेचे नेते अरविंद सावंत सध्या बोलत आहेत. पत्रकार परिषदेमध्ये सगळ्या विषयावर बोललेले आहेत. तेव्हा एवढंच कळलं नव्हतं की फक्त अटक झाली कळलेलं होतं आणि कोर्टामध्ये काय होते. अर्थात एक बरं झालं की ईडी कशा पद्धतीनं वागतं हे आज कोर्टात थोडंसं लक्षातही आलं असेल. माननीय संजय राऊतजींना आपल्याला कल्पना आहे की त्यांच्या हृदयावर सुद्धा शस्त्रक्रिया झालेली आहे. असं असताना मला कळतच नाही कधी कधी की कस्टडी काय लागते तुम्हाला. चौकशीचं मान्य आहे मला, तुम्ही घ्या दिवसभर काय चौकशी करा आणि सोडा. रोज काय कस्टडी कशा ठेवता लोकांना, आणि वर्षानुवर्ष कस्टडी. कायद्याचा किती गैरवापर करायचा. म्हणजे मध्यंतरी आदरणीय सर्वोच्च न्यायालय असं म्हणालं होतं की जामीन मिळणं हा अधिकार आहे प्रत्येकाचा. असं असताना सुद्धा कच्च्या कैद्यांची संख्या ट्रायलवरच्या प्रचंड मोठी आहे देशामध्ये. हे सगळं पाहिल्यानंतर लक्षात येतं की सातत्यानं दबाव टाकून लोकांना वाकवायचं. आणि आज तर
नड्डाजींनी जे वक्तव्य केलं त्यावर आदरणीय उद्धवजी तर म्हणालीच आहे, ती हुकुमशाहीकडे कशी वाटचाल आहे ती पाहिल्यानंतर त्यांची ही पावलं सुद्धा त्याच पद्धतीची असतात. पण न्यायालयानं 3 दिवसाची दिली त्याबद्दल मी ईडीने काही पुरावे सादर केले आहेत. पत्राचाळमध्ये जो काही घोटाळा झाला त्याचा प्रत्यक्ष फायदा हा संजय राऊतांना झाला आहे. त्यातनं फ्लॅट, अलिबागची जमीन, हे सगळे मला वाटतं या सगळ्यात त्यांनी हात जप्त केलेले आहेत अगोदरच. मला आश्चर्य वाटलं होतं जेव्हा अलिबागच्या जमिनीचा उल्लेख आला. 50 गुंठे म्हणजे 1.25 एकर पण होत नाही रे राजा. म्हणजे किती मोठी जमीन आहे मला सांगा. मल्ल्या आणखीन तुमचे हे सगळे नीरव मोदी टोदी सगळे पळालेले आहेत. जरा जनाची नाही मनाची तरी बाळगा ना. राजकीय दृष्ट्या एखाद्या राजकीय नेतृत्वाला ज्या पद्धतीनं आपण दबाव टाकताय 50 गुंठे आणि ती पण आत्ता वडिलोपार्जित केव्हा घेतलेली 50 वर्षाची जमीन त्याला तुम्ही अहो पण ती तुम्ही आत्ताची विद्यमान समजा माझ्या आईने 200 रुपये तोळ्याने सोनं घेतलं होतं, आज 50,000 रुपये तोळा आहे. मग तुम्ही काय म्हणणार 50,000चं तिच्याकडे सोनं आहे म्हणून का? पण आजची किंमत धरली तर ती येते. तेव्हा किती रुपयात घेतलं असं जर पाहिलं तर हे जी काही पद्धत आहे ती अतिशय वाईट आहे असं मला वाटतं. आणि ज्या पद्धतीनं सरकार माननीय महामहिम राज्यपाल जे काय बोलले त्याच्यावरचं शिक्कामोर्तब करणारं वक्तव्य नड्डांनी केलं आणि त्याच्यावर आता ईडी कशी वागते हे सगळे पुरावे एकमेकाला पूरक आहेत हे त्याच्यात लक्षात 8 दिवसाच्या कोठडीची मागणी केलेली होती, परंतु कोर्टाने देखील त्या मागणीला धुडकावून लावलंय आणि फक्त 3 दिवसांचीच ईडीने म्हणजे निदान या देशामध्ये न्याय व्यवस्था जिवंत आहे याचा तरी एक आशादायक किरण त्याच्यामुळे दिसतंय. त्याचं स्वागत करतो. केसरकरांचं असं म्हणणं होतं की यामिनी जाधव की अशा लोकांना उद्धव ठाकरे भेटायला गेले नाही, परंतु आज मात्र संजय राऊतांना भेटायला. मला वाटतं या विषयावर न बोललेलं बरं. त्याच्यावर अशा गोष्टींवर भाष्यच करायचं नाही मला कुठल्या. सुनील राऊत सध्या आलेले आहेत. संजय राऊत यांना कोठडी सुनावल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया काय आहे तीही जाणून घेऊया. सर लाइव जा रहा है, प्लीज बताइए कि क्या हुआ आज कोर्ट में. सर पहले हिंदी में बताइए प्लीज, लाइव जा रहा है. आमचा पूर्ण न्यायालयावरती विश्वास आहे आणि या एक मिनिट थांबा हो. खाली घ्या जरा खाली घ्या बोम काल संजय राऊत साहेबांना रात्री 12 चालू करू चालू सकाळपासून 7 वाजता काल सकाळी 7:30 वाजता ईडीचे अधिकारी माझ्या घरी आले, संजय राऊत साहेबांच्या घरी आले आणि 7:30 वाजल्यापासून जवळजवळ 4-4:30 वाजेपर्यंत ते माझ्या घरी सर्च करत होते. 5 वाजता त्यांना ईडीच्या ऑफिसमध्ये घेऊन आले. 5:30-6 वाजता ईडीच्या ऑफिसला आम्ही सगळे पोहोचलो. रात्री 12:40 संजय राऊतना ईडीने अटक केलं असं आम्हाला इंटिमेशन दिलं. आज सकाळपासून आम्ही न्यायालयामध्ये त्यांची वाट पाहत होतो, परंतु 12:30-1 वाजता त्यांना जे रुग्णालयात घेऊन गेले. तिथून त्यांना आता न्यायालयीन आपल्या सेशन कोर्टमध्ये घेऊन आले. सेशन कोर्टामध्ये आपल्याला माहिती आहे आमची पूर्ण न्यायव्यवस्थेवर संपूर्ण न्यायालयावर आमचा विश्वास आहे आणि या विश्वासाला सार्थ आज आम्ही ठरलेलो आहोत. आज ईडीने त्यांच्याकडे 8 दिवसाची PC मागितली होती, परंतु न्यायालयाने 8 दिवसाची PC न देता त्यांना 3 दिवसाची PC दिली आहे. 4 तारखेला त्यांना परत एकदा न्यायालयामध्ये हजर करतील आणि मला विश्वास आहे की संजय राऊतांनी कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार केलेला नाही. त्यांना फक्त शिक्षा एवढीच आहे की भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये बोलणं आणि माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांना कुमकुवत करणं या एकाच याने संजय राऊतांना अटक केली आहे आणि मला खात्री आहे की
न्याय व्यवस्था आपलं काम चोख करेल आणि संजय राऊतांना न्याय मिळेल. सर, हिंदी में जानना चाहेंगे इस बात की अदालत में क्या हुआ? कितने दिन की कस्टडी ईडी ने मांगी और क्यों नहीं? देखो कल 7:30 बजे मेरे घर पे संजय राउत साहब के घर पे ईडी के 20-22 अधिकारी आए थे. 7:30 बजे से 4:30-5 बजे तक उन्होंने घर सर्च किया, कुछ डॉक्यूमेंट्स लेके गए. 5 बजे हम लोग घर से निकले, 6 बजे हम ईडी के ऑफिस में आए. कम से 7 घंटा इंतजार करने के बाद रात को संजय राउत को अरेस्ट दिखाया. हम इंतजार कर रहे थे 12 बजे से कोर्ट में, लेकिन आज 1:15 बजे उन्हें जयजीर उनाले लेके गए. उनकी मेडिकल हो गई, अभी उनको कोर्ट हाजिर किया. हमारा पूरा विश्वास न्याय व्यवस्था पे है. ईडी ने उनके 8 दिन की पीसी मांगी थी, लेकिन आज 8 दिन की पीसी न देते हुए न्यायालय ने उनको 3 दिन की पीसी दी है. 4 तारीख को संजय राउत साहब को फिर एक बार कोर्ट के हाजिर करेंगे और हमें पूरा विश्वास है कि न्याय व्यवस्था परफेक्ट न्याय हमें देगी और संजय राउत को जल्दी ही बाहर आ जाएंगे. बरोबर, चलो परफेक्ट. अरे बूम पकड़. न्याय व्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. लवकरच संजय राऊत हे बाहेर येतील या सगळ्यात ना, असा विश्वास सुनील राऊत यांनी व्यक्त केला काही वेळापूर्वीच माध्यमांशी बोलताना. संजय राऊत यांना 4 ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आलेली आहे. राऊतांचा ईडी कोठडीचा मुक्काम वाढलाय 4 तारखेपर्यंत. 4 ऑगस्टपर्यंत हा मुक्काम असेल. 4 तारखेला संजय राऊत यांना पुन्हा एकदा ईडी न्यायालयासमोर आणेल आणि त्यानंतर पुढची सुनावणी होईल. पुन्हा एकदा जाऊयात, आपले प्रतिनिधी गणेश ठाकूर आपल्या सोबत आहेत. गणेश, जर तुमच्या सोबत अमेय असतील तर एक महत्त्वाचा मुद्दा त्यांच्याकडून जाणून घ्यायचा आहे की न्यायालयामध्ये आज ईडीनं अनेक आरोप केलेत संजय राऊत यांच्यावर. असे कोणकोणते आरोप आहेत जे सगळ्यात सबस्टॅन्शियल वाटले आज ईडीच्या युक्तिवादामध्ये? हे पहा, ईडीनं आज हे स्पष्ट केलेलं आहे की पत्राचाळ या पूर्ण प्रकरणाशी थेट संबंध संजय राऊत यांचा आहे. प्रवीण राऊत हे फ्रंटमॅन होते. संजय राऊत यांनाच याचा पूर्ण फायदा झाला. पत्राचाळीमध्ये जो घोटाळा झाला त्यापैकी 1,06,00,000 रुपये हे संजय राऊत यांना मिळाले आणि ह्यापैकी दादरच्या गार्डन कोर्ट मधला फ्लॅट आणि एकूण 8 नव्हे तर 10 लँड पार्सल्स अलिबागमध्ये हे त्यांनी घेण्यात आले होते, असं ईडीनं स्पष्ट म्हणले. सर्वात मोठा आरोप हाच आहे की पत्राचाळ संबंध हा थेट जुळतो तो म्हणजे संजय राऊतांशी. संजय राऊत याचे मास्टरमाइंड होते का, तर त्याबद्दल ईडीनं काही म्हटलं नाही. मात्र संजय राऊत यांच्या सांगण्यावरनं सगळं केलं गेलं. पत्राचाळी झालं कसं, तर का गव्हर्नमेंटची लँड पार्सल प्रायव्हेट बिल्डर्सनं आपल्या नावावर केली किंवा ती आपल्या ताब्यात घेतली आणि नंतर तिथं कोणतेही रिडेव्हलपमेंट न करता सरकारच्या तिजोरीला नुकसान पोचवलं. म्हणून त्यामध्ये संजय राऊत यांचा समावेश होता का, तर ईडीचं म्हणणं होता. म्हणजेच जे लिटिगेशन म्हणजे सरकारकडनं म्हाडाकडनं ती जमीन घेण्यापासून ते त्यामध्ये घोटाळा होईपर्यंत संजय राऊत यांचं इन्व्हॉल्वमेंट असल्याचं ईडी अधिकाऱ्यांचा आज दावा केला गेला कोर्टामध्ये आणि हे पहिल्यांदाच सांगितलं गेलं. आतापर्यंत सगळ्यांना असंच वाटत होतं की 55 लाख रुपये जे वर्षा राऊत यांना माधुरी राऊत यांनी दिले, प्रवीण राऊत यांच्या पत्नीने दिले, त्यासाठीच संजय राऊत यांच्यावरती ही कारवाई होते किंवा त्यांचं नाव या प्रकरणाशी जोडलं जातं. मात्र इथं ईडीचं म्हणणं आहे की पत्राचाळ या पूर्ण घोटाळ्याशी संजय राऊत यांचा संबंध आहे आणि हा घोटाळा झाला त्यामध्ये मदत केली म्हणून 1,06,00,000 रुपये संजय राऊतांना मिळेल. त्यापैकी ही जागा आणि ही जमीन हा फ्लॅट त्यांनी आपल्या नावावर केलेला आहे किंवा ते आपल्या परिवाराच्या नावावर त्यांनी केलंय. म्हणजेच त्यांचं हे स्पष्ट मत आहे की संजय राऊत आणि पत्राचाळ घोटाळा यांचे संबंध आहेत आणि यासाठी आम्ही त्यांना अटक केली आहे. याशिवाय दुसऱ्या बाबी आहेत त्यांच्याबद्दल त्यांना चौकशी करायला असं म्हटलं जातं. इतर काय घोटाळे आहेत जी मला सूत्रांकडनं माहिती मिळते, फक्त पत्राचाळच नव्हे तर भविष्यामध्ये ईडी आणखीन 2 केस संदर्भात संजय राऊत यांच्याकडनं चौकशी करण्याच्या तयारीमध्ये आहे. एक म्हणजे जी वाधवान कुटुंबियांनी जो येस बँक सोबत जो फ्रॉड केला, घोटाळा केला, त्यामध्ये देखील प्रवीण राऊतचं नाव आहे. त्याचबरोबर युनियन बँक ऑफ इंडियाच्या 17 बँकच्या कॉन्सोर्शियमला जवळपास 34,000 कोटींचा घोटाळा केला गेला होता, त्याबद्दल ईडी चौकशी करते. त्यामध्ये देखील प्रवीण राऊत आणि संजय राऊत यांच्या काही निकटवर्तीयांची नावं आहेत. ईडी अधिकाऱ्यांनी मला अशी माहिती दिली आहे की पत्राचाळ संदर्भामध्ये ठाण्याच्या एका मोठ्या पॉलिटिशियनचे संबंध जुळतायत.
जे संजय राऊत यांचे निकटवर्ती होते ती व्यक्ती कोण याबद्दल सांगितलं गेलं नाही. मात्र ईडी त्यांना चौकशीसाठी येणाऱ्या काही दिवसांमध्ये बोलू शकते. म्हणजेच शिवसेनेचे काही अजून आणखी काही नेते या पत्राचाळ प्रकरणाच्या चौकशीमध्ये येऊ शकतात का, त्या चौकशीच्या भोरात अडकू शकतात का, त्या प्रश्नाचं उत्तर हो आहे. म्हणजे लाईन ऑफ इन्व्हेस्टिगेशन ज्यावेळेस पुढे जाईल तर आणखी नावं यामध्ये जोडली जातील. ती नावं कोणती असतील हे भविष्यामध्ये समोर येईल. मात्र संजय राऊत यांचं नाव आलेलं आहे आणि पहिल्यांदा पत्राचाळमधील आरोपी म्हणून संजय राऊत यांना समोर आणलं गेलंय. आता तुम्ही हे स्पष्ट करून सांगितलं की या प्रकरणाची व्याप्ती भविष्यामध्ये किती वाढू शकते. पण आज जे आरोप केलेले आहेत ईडीनं, त्या आरोपांचा विचार करता एक महत्वाचा आरोप आहे साक्षीदारांना धमकवल्याचा. आणि तिथे आपण मगाशी जी चर्चा करत होतो की ज्यांनी हा आरोप केलाय की आम्हाला धमकवलं गेलेलं आहे, त्यांनी हेही म्हटलंय की माझ्या नावावर, स्वप्ना पाटकर यांचं म्हणणं आहे की माझ्या नावावर जमीन घेतली गेली आणि ती मी घेतलेली नाहीये. हा सगळा मुद्दा संजय राऊत यांच्यासाठी किती अडचणीचा ठरू शकतो? खूप अडचणीचा आहे. जसं आपण म्हणतो की 19 जुलैला स्वप्ना पाटकर यांची साक्ष झाली. आता स्वप्ना पाटकरच्या नावावर ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीजचे ट्रान्झॅक्शन जर पाहिले, ज्या पैशांचा वापर करून ते व्यवहार झाले होते, तो व्यवहार स्वप्ना पाटकर यांच्या अकाउंटमधनं किंवा त्यांच्याकडनं थेट झालेच नाही. ते व्यवहार थर्ड पार्टीकडनं झाले, काही थर्ड कंपनीजकडनं झाले. आणि म्हणून ह्या कंपनी कोणाच्या, तर स्वप्ना पाटकरचा दावा आहे की संजय राऊतांनी हे सगळं फॅसिलिटेट केलं होतं. म्हणजे त्यांनी सगळं अरेंजमेंट केली, त्यांनी सगळं पैशांचा व्यवहार केला, फक्त माझं नाव पुढे केलं, माझे डॉक्युमेंट्स घेण्यात आले आणि त्या डॉक्युमेंटच्या आधारे त्या प्रॉपर्टीज माझ्या नावावर केल्या गेल्या. परिवाराचे म्हणजे संजय राऊत यांच्या कुटुंबांचे आणि स्वप्ना पाटकर यांचे संबंध आहेत, सगळ्यांना माहिती आहे. सुजित पाटकरच्या त्या पत्नी आहेत जे संजय राऊत यांचे अत्यंत निकटवर्ती आहेत आणि आर्थिक हितसंबंध असल्याचाही दावा स्वप्ना पाटकरने केला आहे. तर ते कसले संबंध, कुठे कुठे कसे पैसे वापरले गेले, या सगळ्या बाबींचा तपशील संजय राऊतांविरुद्ध स्वप्ना पाटकरनं ईडी अधिकाऱ्यांसमोर ठेवलं आणि त्या आधारेच लाईन ऑफ इन्व्हेस्टिगेशन पुढे नेण्यात आली. आणि म्हणून जवळपास 13 दिवसांनंतर ही कारवाई झाली आहे आणि आता 12 दिवसानंतर ही कारवाई झाली आणि त्यांना अटक करण्यात आली आहे. म्हणून हे महत्वाचं आहे. स्वप्ना पाटकरांची साक्ष महत्वाची आहे. याशिवाय प्रवीण राऊतांनी जी साक्ष दिली आहे ईडीला, त्यामध्ये देखील अनेक खुलासे झाले आहेत आणि ती साक्ष देखील संजय राऊतांविरुद्ध गेली आहे. सर्वात आधी प्रवीण राऊतांना साक्ष दिली, त्यांना जी माहिती मिळाली ती ईडी अधिकाऱ्यांना त्यांनी दिली आणि त्या माहितीवर काम करत ईडी अधिकारी इथपर्यंत पोहोचले आहेत आणि संजय राऊत यांची अटक केली आहे. म्हणून 2 साक्षीदार जे बाहेर आहेत त्यामधले एक स्वप्ना पाटकर आहे, दुसरे कोणी याबद्दल माहित नाही. पण ईडीच्या कस्टडीमध्ये संजय राऊतांविरुद्ध प्रवीण राऊतांना देखील महत्वपूर्ण साक्ष दिली आहे, ज्याला आधार करत ही कारवाई आज केली गेली आहे. बरोबर. म्हणजे 2 महत्वाचे साक्षीदार आहेत ज्यांची साक्ष संजय राऊत यांच्यासाठी अडचणीची ठरू शकते. गणेश, तुम्हाला थोडंसं थांबवते, एक महत्वाची अपडेट येते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.